आणि यानंतरची बातमी आहे नामांतराच्या वादासंदर्भातली। नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळालाय। संभाजीनगर आणि धाराशिव अशी दोन नावं करण्याच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलेलं आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर वादावर हायकोर्टानं हा फैसला सुनावलाय। मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये हा निकाल राखून ठेवला होता आणि त्यानंतर अखेर हा निर्णय आज कोर्टानं जाहीर केलाय। दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांनी या निकालासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। अपेक्षा होती की कोर्ट हा शासनाचा निर्णय फिरवेल, म्हणजे हा निकाल मला अपेक्षित नव्हता आणि त्याच्यामुळं याचिकाकर्ते लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। आज जो कोर्टाने निकाल दिला, कोर्टाने सांगितलं की याचिकाकर्त्याला कुठलाही अधिकार नाही आहे, त्याच्यामुळे याचिका मेंटेनेबल नाही आहेत, याचिका चालू शकत नाही आहेत, अशा प्रकारचा निकाल जो दिला तो खरं म्हणजे याचिकाकर्त्याला अपेक्षित नव्हता आणि लवकरच याच्याविरुद्ध एक 4-6 दिवसात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊत आणि 1998मध्ये सुप्रीम कोर्टाने जो याचिकाकर्त्यांना दिलासा दिला होता तशाच प्रकारचा न्याय निकाल सुप्रीम कोर्टातून मिळेल आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।